परदेश दौऱ्याचे जुने फोटो टाकून प्रशांत कोरटकरकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा. कोरटकर दुबईत नव्हे तर भारतातच असण्याची शक्यता. नागपूरचे स्थानिक पोलीस मदत करत नसल्याची ही कोल्हापूर पोलिसांनी व्यक्त केली खंत. प्रशांत कोरटकर 13 मार्चला चंद्रपुरातील सिद्धार्थ प्राइम हॉटेलमध्ये होता मुक्कामी. कोल्हापूर पोलीस पथकानं हॉटेलमध्ये जाऊन केला तपास. प्रशांत कोरटकरच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी. ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून कोरटकरनं कुठे प्रवास केला याची देखील घेतली जाते माहिती. नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी जखमी इरफान अन्सारी यांचा मृत्यू. तर नागपूरच्या मेयो रुग्णालयामध्ये अन्सारींवर सुरू होते उपचार. नागपूरमधील घटनेचा पोलीस आयुक्त, एसपी आणि अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा. आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याची देखील घेतली फडणवीसांनी माहिती. आयात जाळण्याचा भ्रम तयार करून सोशल मीडियावर अपप्रचार केला. त्यामुळे जमावाने एकत्र येत दगडफेक आणि पोलिसांवर हल्ले केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपूर हिंसाचारामध्ये नुकसान झालंय, त्यांना येत्या 3 ते 4 दिवसात मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. फडणवीसांचं आश्वासन. तर सगळ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, फडणवीसांची माहिती. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 14 जणांना अटक. आतापर्यंत एकूण 105 जण अटकेत. नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर आज 6व्या दिवशीही शहरातील 9 पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी कायम. गणेशपेठ, कोतवाली, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा, यशोधरनगरमध्ये देखील संचारबंदी. नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानचा जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये अर्ज. सर्व आरोप खोटे असल्यानं जामिनावर मुक्तता करण्यात यावी, अर्जातून मागणी. वर्धा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर. 20,21,42,000 अर्थसंकल्प मंजूर. अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांकरिता आर्थिक तरतूद. उद्घाटनापूर्वीच भाजपच्या माजी खासदारांनी सुरू केला राष्ट्रीय महामार्गावरील बायपास. जय श्रीरामच्या घोषणा देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग. तर भंडारा शहरातून होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मिळणार दिलासा. खोटे पंचनामे तयार करून उचलली पूरपीडितांची रक्कम. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल गावातील धक्कादायक प्रकार समोर. तर पंचनामे करणारे तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांच्यावर कारवाई होणार का, ग्रामस्थांचा सवाल. भंडाऱ्याच्या महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल. भातपीक वाचवण्यासाठी अखंड वीज पुरवठा करण्याची मागणी. यवतमाळच्या पिंपरीत बुटीत जनावरांच्या गोठ्याला आग. 8 जनावरांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू. कुणीतरी आग लावल्याचा शेतकरी विजय सालाम यांना संशय. यवतमाळच्या राळेगाव मधील मातानगर परिसरामध्ये 4 दुकानांना अचानकपणे आग. मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य जळून खाक. भंडाऱ्याच्या शिवनी मोगरा गावामध्ये आढळला महिलेचा मृतदेह. या प्रकरणी एक संशयित ताब्यात. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. गडचिरोलीत बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेलेल्या गुराख्याचा वीज कोसळून मृत्यू. कोणसरी गावातील घटना. शंकर शिंतपावर यांचा गोठा असल्याची माहिती. अपुऱ्या विद्युत पुरवठ्याअभावी गोंदियाच्या मोहगाव तिल्ली येथील शेतकऱ्यांचे कृषी पंप बंद. पाण्याअभावी 45 ते 50 एकरातील रब्बी हंगामातील धान पीक करपलं. गोंदियाच्या चिंताटोला येथील बेपत्ता तरुणाचा मध्य प्रदेश राज्यातील बगडमारा जंगलामध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. घातपाताचा संशय असल्याचा कुटुंबांना संशय. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये 70% सीबीएसई तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार. भाषेसह इतिहास, भूगोलाचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळच ठरवणार. राज्यात 1,500 डॉक्टरांची भरती. एप्रिलपासून प्रक्रिया होणार सुरू. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस साजरा करणार महाराष्ट्र महोत्सव. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली माहिती.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता. कोकाटेंसह 25 माजी संचालकांना जिल्हा बँकेची नोटीस. तर बँकेच्या कर्ज वाटपामध्ये 182 कोटींच्या अनियमितते प्रकरणी बजावला नोटिसा. मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतरही आणखी एकाला अटक. शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना अटक. तर खंडणी प्रकरणामध्ये अनिल सुभेदार यांचा सहभाग असल्याचाही आरोप. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मागितलेल्या खंडणी प्रकरणामध्ये संबंधित महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. स्थानिक गुन्हे शाखेनं 1 कोटीची खंडणी स्वीकारताना केली अटक. तर पुढील सुनावणी 24 मार्चला होणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेंना जीवे मारण्याची धमकी धमकावणारे संभाजी भिडेंचे धारकरी असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप. तर 1 मार्चला लवांडेंच्या घरावर 300 जणांचा जमाव गेलेला सुळेंची माहिती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी 2 एप्रिलला हायकोर्टामध्ये सुनावणी. मात्र पुढील आठवड्यामध्ये तातडीनं सुनावणीसाठी विनंती करणार. वकील निलेश ओझा यांची एबीपी मासाला माहिती. तर दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर आरोप करत याचिका केली आहे दाखल. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीमध्ये 10,42,000 वाहनांचा प्रवास. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येनं समृद्धी महामार्गाचा वापर केल्यानं प्रवासी संख्येमध्ये वाढ. राज्यात 30 लाखांहून जास्त किमतीच्या वाहनांवर कर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. लवकरच पार्किंग धोरणही जाहीर करणार असल्याची माहिती. एसटी महामंडळाचा एप्रिल ते मे महिन्यामध्ये 872 वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय. मुंबई सेंट्रल आणि परळ आगारातून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार. उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता परिवहन मंडळाचा निर्णय. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉक्टर विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मिळाला पुरस्कार. मनसेच्या पाडव्या मेळाव्याचा मार्ग अखेर मोकळा. गुढीपाडवा मेळाव्याच्या परवानगीला मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाची मान्यता. तर दादरच्या शिवाजी पार्कात 30 मार्चला धडाडणार राज ठाकरेंची तोफ. म्हाडानं गोरेगावातील नव्यानं बांधलेल्या वसाहतींची 35 लाखांची मुंबई महापालिकेची पाण्याची बिलं थकवली. म्हाडाकडून 20 लाखांच्या जवळपास इमारतींची वीज बिलं देखील थकीत. मुंबई महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम जोरात. स्वच्छता आणि सुंदर शहरासह मुंबईकर निरोगी राहावेत या हेतूनं पालिकेचं पाऊल. ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर. येऊर परिसरामध्ये अतिक्रमण विभागाची बेकायदा हॉटेल्सवर कारवाई. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार. उद्या सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी घेण्यात येणार ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. हार्बर लाईनच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत घेण्यात येणार ब्लॉक. नेरूळ शिकवणेमधील सुबोधा केमिकल कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास आग. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. MHCET परीक्षेमध्ये 15 ते 20 लाख रुपयांमध्ये चांगले गुण मिळवून देण्याचं आश्वासन. 4 विद्यार्थ्यांना मुंबई क्राईम ब्रँचनं दिल्लीतून केली अटक. तर 4ही आरोपी UPSC, NIT और बायोलॉजिकल चे विद्यार्थी. औरंगजेब कबर वादा प्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांमध्ये आणखी 2 गुन्हे दाखल. शहर पोलिसांच्या सायबर क्राईम पोलिसांकडून गुन्ह्यांची नोंद. तर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल. सतीश भोसलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. अमानुष मारहाण प्रकरणी चकलकंबा पोलिसांनी घेतलाय भोसलेला ताब्यात. धाराशिवमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची ठाकरे गटाची मागणी. धाराशिवच्या भूम उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी. हिंगोलीमध्ये तलाठी पदाचं आमिष दाखवत 16 लाखांची फसवणूक. वसमत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. तर जितेंद्र कांबळे असं आरोपीचं नाव. परभणीमध्ये इंस्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगजेबासंदर्भात स्टोरी ठेवल्यानं युवकाला मारहाण. परभणीच्या गंगाखेड शहरातील नगरेश्वर गल्ली येथील घटना. तर 8 जणांविरोधात गुन्हा दाखल.
टोमॅटोचे भाव गडगडले, विक्रीतून मजुरीचा एकही खर्च निघेना. लातूर जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यानं 3 एकरावरील टोमॅटोची शेती केली नष्ट. लातूरमध्ये पिवळ्या पाण्यानंतर आता दूषित आणि काळ्या पाण्याचा पुरवठा, आरोग्याशी खेळ होत असल्यानं नागरिकांचा महापालिकेविरोधात संताप. धाराशिवमध्ये सोलर पंप योजना फक्त कागदावरच, अनेक शेतकऱ्यांचे पैसे भरूनही 6 महिन्यांपासून सोलर पंप मिळेना. जिल्ह्यातील 17,000 शेतकऱ्यांना पैसे भरूनही मिळाले नाहीत सोलर पंप. नांदेडमध्ये प्रेम प्रकरणावरून तरुणाला मारहाण, भीतीपोटी तरुणानं गळफास घेऊन संपवलं जीवन, तर मुलीसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये भेट, जयंत पाटलांची नाराजींची चर्चा असताना दोन्ही नेते एकत्र आल्यानं शरद पवार पोहोचण्याआधीच दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा. कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये तिरंगी लढत, सत्ताधारी सहकारी मंत्र्यांविरोधात काँग्रेस आणि भाजपमध्ये बिघाडी होण्याची शक्यता. तर विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सत्ताधारी गटाविरोधात भाजप काँग्रेस मैदानात. जनार्दन हंबर्डीकरने 1 लिटर बेन्झिन केमिकलनं टेम्पो ट्रॅव्हलर जाळला. कंपनीतून 5 लिटर केमिकल आणल्याचं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित. पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये मध्यरात्री एका गोदामाला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती. सांगली जिल्ह्यातील पलूस शहरात अंमली पदार्थाविरोधात रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी, नागरिकांचा सहभाग, अंमली पदार्थावर निर्बंध लावण्याची केली नागरिकांनी मागणी. सांगलीमध्ये एका व्यक्तीकडून स्वतःच्याच 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, सांगलीतील जत तालुक्यातील घटना, तर निर्दयी बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. साताऱ्याच्या कराडमधील पाटणमध्ये बिबट्यानं पाडला पाळीव कुत्र्याचा फडशा. टोळेवाडी रस्त्यावरील वाहन चालकांना बिबट्याचं दर्शन, तर बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये होतं भीतीचं वातावरण. औरंगजेबाची कबर काढण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल, नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी दाखल केली मुंबई हायकोर्टामध्ये याचिका. जळगावमध्ये रद्दीनं भरलेल्या कंटेनरला आग, मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळ फाट्याजवळील घटना, आगीमध्ये कंटेनर जळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.